बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेण्यात आलाय। नोबेल पुरस्कार विजेते आणि सध्याचे सत्ताधारी मोहम्मद युनूस यांच्या शासनाने हसीना यांची राष्ट्रीय ओळखपत्र म्हणजेच NID ब्लॉक केली आहे। त्यामुळे त्या आणि त्यांचे नातेवाईक आता आगामी निवडणुकांमध्ये मतदान करू शकणार नाहीत। निवडणूक आयोगाचे वरिष्ठ सचिव अख्तर अहमद यांनी ढाका ट्रिब्युनलला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलंय की शेख हसीना आता मतदान करू शकणार नाहीत कारण त्यांचं NID ब्लॉक आहे। पण फक्त शेख हसीनाच नव्हे तर त्यांची बहीण शेख रेहाना, मुलगा सजीब वाजेद जॉय, मुलगी सायमा वाजेद पुतुल यांनाही मतदानापासून वंचित करण्यात आलंय। एवढंच नाही तर विस्तारित कुटुंबीय तुलीप रिजवाना सिद्दीकी, अजमिनी सिद्दीकी, रदवाना मुजीब सिद्दीकी बॉबी आणि माजी सुरक्षा सल्लागार मेजर जनरल तारिफ अहमद सिद्दीकी आणि त्यांचा देखील परिवार हे सगळेच आता मतदान यादीतून बाद झालेत। आता याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊयात। ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांना सत्तेतून हटवण्यात आलं। त्यानंतर युनूस गेल्या एका वर्षभरापासून निवडणुका न घेता सत्तेत आहेत। नुकताच त्यांनी जाहीर केलं की फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणुका घेण्यात येतील। पण त्या निवडणुका देशातील सर्वात मोठा पक्ष बांगलादेश अवामी लीग म्हणजे BAL यांच्या शिवायच होणार आहेत। कारण युनूस यांनी दहशतवाद विरोधी कायद्याचा आधार घेत अवामी लीगवर बंदी घातली आहे। त्याहूनही पुढे जात अवामी लीगची विद्यार्थी संघटना बांगलादेश छात्रा लीग म्हणजेच BCL ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यांना थेट राजकारणातून हद्दपार करण्यात आलाय। या निर्णयांचा सर्वाधिक फायदा हा कट्टरपंथी इस्लाम संघटनांना झालाय। जमाते इस्लामी सारख्या गटांनी दशकानंतर आता पुन्हा विद्यापीठमधील निवडणुका जिंकायला सुरुवात केली आहे। एवढंच नाही तर युनूस यांच्या कारभारामध्ये काही कुख्यात दहशतवादी नेत्यांना देखील तुरुंगातून सोडण्यात आलंय। तर आता प्रश्न असा आहे की हा सगळा निर्णय खरंच बांगलादेशच्या सुरक्षिततेसाठी आहे का की मग ही फक्त राजकीय सूड कारवाई आहे? कारण बांगलादेशातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीनांना आता केवळ सत्तेबाहेरच नाही तर मतदानाच्या हक्कापासून देखील वंचित केलं जातंय। 2026च्या निवडणुका बांगलादेशच्या भवितव्यासाठी किती निर्णायक ठरणार आहेत हे पाहणं आता सगळ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाचं आहे। आपल्याला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।